आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। आयुष कोमकर मर्डर केस, माजी नगरसेविका सोनाली आंदेकर अटकेत, पुणे पोलिसांची मोठी कारवाई। आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत माजी नगरसेविका सोनाली आंदेकर यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे। याआधीच आंदेकर कुटुंबातील अनेक सदस्य पोलिसांच्या ताब्यात आहेत। गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। ही हत्या पुण्यातील आंदेकर टोळीतील अंतर्गत वादातून झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर यांच्यासह अनेक लोकांना अटक केली आहे। तपासात असेही समोर आले आहे की हत्या करण्यासाठी लागणारी पिस्तूल कृष्णा आंदेकरनेच मारेकऱ्यांना उपलब्ध करून दिली होती। सोनाली आंदेकर यांच्यावर मात्र थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे। पोलिसांकडे मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेचा राजकीय वळणही मिळाले आहे, कारण आगामी महापालिका निवडणुकीत सोनाली आंदेकर यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची चर्चा होती। त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत राहा। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।